जगतधार देई सर्वासार स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादि कथारा मिळो न च अंतरी अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी ही घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वत् अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमत मोह पाशांतुनी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविद पद पदमांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखवी देवानंत प्रार्थना ही तुला सद्गुरुनाम महाराज सद्गुरु पैमावली मातोश्री मायांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलेलो आहोत ते म्हणजे परमेश्वरी शक्तीचा जो वेद लागला पाहिजे तो कसा लावून घ्यायचा. वेद म्हणजे परमेश्वरी शक्ती जशी आहे त्याचं पहिलं आकलन झालं पाहिजे आणि त्या अनंत स्वरूपाचं अखंड स्मरण जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा त्याला वेद लागला समजा अखंड स्मरण. हे अखंड स्मरण लागण्यासाठी पहिल्यांदा परमेश्वर कसा आहे तो कळला पाहिजे आणि त्यामुळे जे स्वरूप अदृश्य आहे अव्यक्त आहे अनंत आहे आपल्या पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जाणता येत नाही. मग ते कसं आहे कसं कळणार यासाठी आपण पहिल्यांदा सांगितलं की परिणाम आहे तिथे कारण आहे. हा वैश्विक नियम विश्वामध्ये आपण ज्या वेळेला पाहतो म्हणजे ऋषीमुनींनी हे कसं ओळखलं असा प्रश्न नेहमी पडतो ना आपल्याला. कारण त्यांनी परिणाम आहे तो कारण ह्या अंगाने पहिल्यांदा परमेश्वराच्या अस्तित्वाची जाण घेतली. हे सगळं विश्व कसं निर्माण झालं आहे या विश्वामध्ये कसे नियम सतत कार्यरत आहेत
आणि त्यामुळे विश्व जितकं अनंत त्याहून ती जी शक्ती आहे, चैतन्य शक्ती, ते चैतन्य स्वरूप ते अनंत आहे हे कळतं. आणि म्हणून परमेश्वर अनंत आहे का? कारण विश्वरूप अनंत आहे. हे विश्व कसं निर्माण झालं? त्या विश्वामध्ये अनेक रूप निर्माण होतात, स्थितीला राहतात, लयाला जातात, पण सर्वांगण विश्व तसंच आहे. परत लक्षात आलं काय म्हणतो की अनादी काळापासून हे विश्व म्हणजे ब्रह्मांड, ग्रह, तारे, नंतर पृथ्वीवरचं जीवन हे अनंत काळापासून आहे. कधी निर्माण झालं यासाठी शास्त्र निर्णय सांगत असाय, हजारो वर्षापूर्वी की लाखो वर्षापूर्वी. पण ते कसं निर्माण झालं त्याची काही कारणं शोधत असतात, पण ती शोधणं कारण हा मनुष्याचा स्वभाव आहे. हे कसं निर्माण झालं, कधी निर्माण झालं ह्याचा थांग पत्ता लागत नाही. म्हणून ज्याच्यातून हे निर्माण झालेलं आहे ते स्वरूप अनादी असतं. ते एक स्वरूप कसं निर्माण झालं, कुठं निर्माण झालं हे सांगता येतं. ते सतत आहे म्हणून ते सत्य अनादी आहे. कारण तिथे सुरुवात कधी झाली ती सांगता येत नाही म्हणून ते अनादी. जसं विश्व पण अनादी आहे, विश्वरूप पण अनादी, म्हणून त्याचं स्वरूप पण अनादी. कारण विश्वामध्ये अनेक घटक, काही ग्रह तारे आपण म्हटलं तर कदाचित त्यांचं लय झालेलं असेल, पण त्या जागी पुन्हा नवीन ग्रह तारे, पशु पक्षी काही काळानंतर लय पावलेले असतात, पण त्या ठिकाणी नवीन पशु पक्षी निर्माण होतात. म्हणजे विश्वरूप तसंच आहे, आतले घटक फक्त बदलतात. पूर्वीची माणसं, आताची माणसं, असं जर आपण पाहायला गेलो तर पुरातन काळाच्या आदी मानवापासून जर पाहायला गेलो तर काही काळ ते रूप राहतं, स्थितीला राहतं, नंतर लयाला पावतं. पण म्हणून सगळं संपलं का नाही? संपलं नाही. विश्वरूप तसंच आहे, विश्वरूपाचा कारभार तसाच चालू आहे, म्हणून ते सतत आहे. म्हणून परमेश्वर सत्य, जे सतत आहे ते सत्य. आणि विश्वाच्या अंगाने जर पाहिलं तर विश्व पण सत्य, कारण ते सतत आहे. विश्वरूप पण सतत आहे, पंचमहातत्व सतत आहे. आणि म्हणून हे जे अनंत असलेलं जे स्वरूप आहे, म्हणजे ओळखलं कसं? हा परमेश्वर असा आहे, अनंत आहे, अनादी आहे, अंत माहित नाही, म्हणून त्या अंगाने परत अनंत आहे. अनंताचे दोन अर्थ, एक अनंत म्हणजे अमर्याद आणि दुसरा अनंत म्हणजे अंत नाही. विश्वाचा नाश होणार अशा युगानुयुगाने कोणतरी भविष्य करत असतात, पण विश्व कधी नाश पावत नाही, कारण विश्व सुद्धा अनंत आहे. सूर्य एवढा 1000 वर्षानंतर लय पावणार असं सांगतात, शास्त्रात नाही सांगतात, असं नाही. पण त्या ठिकाणी नवीन सूर्य निर्माण होणार आणि हा सूर्य जाणार, अशी इथे व्यवस्था आहे सगळीकडे. म्हणजे एक माणूस गेला म्हणून संपलं का? सगळी माणसं संपली का? नाही, तिथे नवीन माणसं निर्माण झाली, म्हणजे नित्य नूतन, सतत नाविन्य आहे. रूपामध्ये पण नाविन्य आहे, कारण ते स्वरूप सुद्धा नित्य नूतन आहे. म्हणजे रूप आणि स्वरूप या दोन्ही अंगाने ही शक्ती कशी हे समजायला काय खूप डोकं लागतं का? लागत नाही. आपण जरा विचार केला की ते विश्व जसं आहे त्याहून सूक्ष्म असलेलं स्वरूप, जशी जी खाण तशी माती, स्वरूपातून रूप निर्माण झालं. म्हणून रूपाचे जे काही गुण आपण पाहतो, म्हणजे अखंड विश्वरूपाचे, किंवा त्या अंगाने जे आपण पाहतो तेव्हा विश्वरूप अनादी आहे, अनंत आहे, अमर्याद आहे, व्यापक आहे. त्याहूनही हे स्वरूप तसंच आहे. विश्वाकडे पाहिल्यानंतर सुद्धा जर
स्थिर मनाने शांत मनाने पाहिलं तर प्रत्येक रूपामध्ये आनंद आपल्याला अनुभवता येतो. छोटंसं कोंबडीचं पिल्लू तुरु तुरु तू पळायला लागतं, तो आनंद होतो आपल्याला. आता मोठी कोंबडी झाली तरी आनंद होतो पण छोटं पिल्लू म्हटलं की लगेच आनंद होतो, कारण तिथे आनंद असतो. सूर्य उगवताना पाहिलं तर आनंद होतो. सूर्य उगवताना कोणाला दुःख झाले, बापरे कशाला उगवला असं काय कोण म्हणतं का? नाही. सूर्याचा सुंदर प्रकाश आणि मावळताना पाहिलं तरी जर स्थिर मन असेल तर, दुःखी मन असेल तर अरे सूर्य गेला मला रडणारे पण लोक आहेत. म्हणजे प्रत्येक निर्मितीमध्ये आनंद आहे. लहान मूल जन्माला येतं, आईला वेदना खूप होतात, पण तरी सुद्धा त्या वेदनेत आनंद आहे. पूर्वीच्या काळी एक डझन मुलं व्हायचे ना, पण ते बिचारी माई कधी म्हणायची नको म्हणून. आनंद प्रत्येक जन्माच्या. आताचा काळ वेगळा, आता लोक नको म्हणतात, हवं म्हणतात, सगळं वेगळं आहे. पण मन जर स्थिर असेल आणि शांत मनाने जर आपण सर्वत्र पाहायला लागलो की सर्वत्र आनंद आहे पाहता येतो. म्हणून हे चैतन्य स्वरूप सुद्धा आनंद स्वरूप आहे. म्हणजे हे सगळं रूपाच्या अपेक्षेत पाहिलं, असं नाही अचानक डोळे बंद केल्याने त्यांना साक्षात्कार झाला. इथे चिंतन आहे, खोल चिंतन म्हणतात ना ऋषीमुनींचं. महाराज म्हणतात जीवनविद्या कशी निर्माण झाली, ऋषीमुनींचं खोल चिंतन, संतांची शिकवण, त्यांना सद्गुरूंनी केलेलं मार्गदर्शन, मग त्यांच्या सद्गुरूंनी केलेलं मार्गदर्शन, मग सद्गुरूंनी स्वतः केलेलं चिंतन, ह्या सर्वाचा परिपाक आणि त्याच्यातून निर्माण झालेली प्रज्ञा, दिव्य प्रज्ञा, त्याच्यातून ही जीवनविद्या निर्माण झाली. तसं हे ब्रह्मविद्या आहे. हे जे सगळं ज्ञान आहे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतात. हे ब्रह्मज्ञान सुद्धा दिव्य प्रज्ञेतून निर्माण होतं. म्हणजे हे पाहण्याची दृष्टी, जेव्हा आपण म्हणतो ना परमेश्वर, इथे परमेश्वर म्हटल्यानंतर दोन पद्धतीने लोक परमेश्वर पाहतात. एक कल्पनेतला परमेश्वर आणि जो जसा आहे तसा परमेश्वर, अशी दोन गोष्टी आहेत. अनेक धर्मातून, म्हणजे ज्याला आपण पारंपरिक धर्म म्हणतो, खरा धर्म हा शब्द तिथे लागू होत नाही, पण आता म्हटल्या म्हणून आपण म्हणू शकतो. प्रत्येक धर्मात परमेश्वराची कल्पना, संकल्पना थोडी वेगळी वेगळी आहे. आणि त्या कल्पनेतून अनेक लोक त्याप्रमाणे पूजा अर्चा करतात. आणि त्याप्रमाणे जी पूजा अर्चा करतात त्याच्यातून कधी त्यांना काही चांगला फायदाही होत असेल, पण त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये जी व्यापकता यायला पाहिजे ती व्यापकता येत नाही. उलट तिथे संकुचितपणा आपण पाहतो. म्हणजे अनेक धर्मातील लोक आमचा धर्मश्रेष्ठ, आमचाच परमेश्वर खरा. जर एकाच स्वरूपातून सर्व रूप निर्माण झाली तर सर्व रूपांचं स्वरूप एकच आहे. हे साधं जर लक्षात आलं तर प्रत्येक धर्माधर्मातली परमेश्वर वेगळा कसा, हे चिंतन झालं. म्हणजे आता इथे ह्या एक एक गोष्ट लक्षात यायला हवी की आपल्याला परमेश्वराचं आकलन व्हायला पाहिजे असेल तर हा परमेश्वर कसा आहे पहिलं समजून घ्या. म्हणजे ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय. आज काल्पनिक परमेश्वराच्या पूजा अर्चामध्ये सगळे लोक गुंतलेले आहेत. 10 कमांडोज हा जो पिक्चर आहे ना, 10 कमांडो बघितला असेल. त्यामध्ये मोझेस याने 10 कमांडमेंट परमेश्वराने त्याने त्या चिंतन 10 कमांडमेंट सांगितले की लोकांनी कसं वागावं. त्याच्या अगोदर तिथला जो समाज होता त्यांचा, की जसं मोझेस तपश्चर्येसाठी पर्वतावर गेला आणि मग उरलेले जे लोक होते काल्पनिक, म्हणजे त्यांनी सोन्याचं काहीतरी मोठं बाहुलं बनवलं होतं आणि सोन्याच्या ते तोच देव म्हणून सगळे त्याच्या पालखी करत होते, पूजा अर्चा करत होते, सगळं मोठमोठं असं सांगितलं. आणि मग तो आल्यानंतर त्यांनी ते 10 कमांडमेंट्स सगळ्यांना सांगितलं की हा परमेश्वर नाहीये, खरा परमेश्वर वेगळा आहे. मोझेसच्या काळात सांगितलं. मोझेसला
जी अनुभूती आली त्याच्यातून त्यांनी सांगितलं, म्हणून लोक सुधारले. तेवढं ते ऐकलं, परत विसरले. मग परत जिजस आले. जिजसनी सांगितलं सर्वांचा बाप एक आहे, तरी पण आपण सर्व पुत्र आहोत आणि मुलं आहोत हे सांगितलं. तरी लोक कल्पनेतला परमेश्वर सोडायला तयार होत नाही. का? कारण काहीतरी वस्तू, काहीतरी आधार माणसाला हवा आहे. त्यामुळे निर्गुण, निराकार वगैरे जे सांगितलं ते काही कळत नाही. आणि त्यामुळे मग परत लोकांची धावधाव आहे. कोण काशीला जातो, कोण मथुरेला जातो, कोण वैष्णोदेवीला जातो, सगळे धावतात लोक ना. पंढरपूरला जातो. जाऊ नये असं नाही, पण तिथे परमेश्वराचं आकलन होत नाहीये ही वस्तुस्थिती कोण विसरत नाही. आता मदर मेरीची जत्रा पण जाऊन आले असेल बरेच लोक. सर्व धर्म समभाव आहे. तिथे गेलं पण तिलाही नवस केला. मग मंगळवार आरामध्ये आले अंगारकी की लगेच धावले सगळे तिकडे. मग खरा परमेश्वर अशा अंगाने जेव्हा पाहतो त्यावेळेला खरं काय समजलं पाहिजे आपल्याला, की हे स्वरूप जे आहे आणि स्वरूपातून ही सर्व रूप प्रकट आहेत. माणसाने निर्माण केलेला परमेश्वर आणि परमेश्वराने केलेला माणूस, ह्याच्यात कुठेतरी तारतम्य जुळलं पाहिजे हे कळलं पाहिजे. की आपण जिथून निर्माण झालो, कसे निर्माण झालो माहिती आहे नाही. कसं आपलं शरीर निर्माण झालं एकत्रित माणसाला माहिती आहे का? आपण स्वतः कसे निर्माण झालो याची जरा तरी जाणीव आहे का आपल्याला? नाही. म्हणजे हे काय अलौकिक गोष्ट आहे ना. आणि मरणार कसे हेही माहिती आहे. बघा आपल्या प्रत्येकाला वाटतं ना आपण जिवंत आहे. कोणाला वाटतं मरणार आहे? नाही वाटत. ह्या दोन्ही गोष्टी ह्या परमेश्वराच्या राज्यातली रहस्य आहेत. सर्व कळतं. मरणार एक माहिती आहे, पण कसं मरणार माहिती, कधी मरणार माहिती. कोण कोण हसता हसता जातो, कळत नाही कधी गेला. आणि जन्माला कसं येतं हेही कळत. मग हे सर्व जिथून निर्माण झालं, जिथे लय पावतं त्यात ते तत्व आहे. त्या तत्वाशी आपला संबंध आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे स्वरूप जरी दिसलं नाही तरी परिणाम तिथे कारण. म्हणून परमेश्वर कसा आहे किंवा परमेश्वर आहेच. मग त्याला कोणी एनर्जी म्हणतील, नाही जावं. आपण सर्वसाधारणपणे चैतन्य स्वरूप किंवा चैतन्य शक्ती म्हणतो. आणि म्हणून ही चैतन्य शक्ती आहे. ही चैतन्य शक्ती म्हणजे मूर्ती नव्हे, व्यक्ती नव्हे, किंवा नुसती शक्ती नव्हे. जीवनविद्या जे सांगतो ते करून लक्षात आलं की हे नवे म्हटलं म्हणजे काय. लोक तर आता मूर्तीपूजा खूप जोरात करतात. नवरात्रीचं तर रोज चाललंय ना, पूजा अर्चा आहे. मग ही मूर्ती नव्हे म्हणजे काय. पण दुसरे लोक परत सांगतात जर सर्वत्र परमेश्वर मूर्तीत परमेश्वर नाही कसं. परमेश्वराने सर्वाला व्यापलेला आहे ना, मूर्तीत नाही कसा म्हणतात. त्याचं कारण एक लक्षात ठेवायचं, जे जे निर्माण झालंय तिथे तिथे नियम आहेत. दगडाच्या मूर्तीला नियम काय, दगडाचे सगळे नियम. दगडाचे जे नियम आहेत, टणकपणा आहे किंवा त्याचा त्याच्यासाठीचा आकार घेतला जातो, हे सगळे नियम आहेत. मातीची मूर्ती मातीचे नियम, लाकडाची मूर्ती ते लाकडाचे नियम. म्हणजे ज्या आता तो निर्माण झाली आहे ती मूर्ती ते त्याच्या त्या मूळ रूपाचे सगळे नियम आहेत तिथे. मग ह्या मूर्ती पूजेतून नेमकं आपल्याच ऋषीमुनींनी शिकवली आपल्याला असंही म्हणतो ना, तेही बरोबर आहे. सर्वत्र चैतन्य शक्ती आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. पण ते चैतन्य शक्ती आहे तिथे ती त्या मूर्तीला अशीच पूजा केली पाहिजे ह्या अंगाने जेव्हा पाहतात लोक ते चुकतात.
गणपतीची मूर्ती म्हटलं की दुर्वाच पाहिजे, मग तो मंगळवारीच पावतो. किंवा शंकराची पूजा करायची असेल तर त्याला बेलच वाहिले पाहिजे. ह्या ज्या पूजा करण्याच्या ज्या पद्धतीमध्ये लोक अडकतात आणि ती मूर्ती आपल्या नवसाला पावणार आहे ह्या भावा ज्या गुंततात त्या तिथे गोंधळ होतात. मग प्रत्येक मूर्तीकडे पाहिल्यानंतर नेमकं काय लक्षात आलं पाहिजे? चैतन्य स्वरूपाचं स्मरण लक्षात आलं. खरं म्हणजे मूर्ती मनुष्य घडवतो आणि मनुष्याला परमेश्वर घडवतो. आणि म्हणून जीवनविद्या काय सांगते की मनुष्य देह म्हणा किंवा सर्व देह, सर्व रूप ही परमेश्वराचीच रूप आहे, म्हणजे परमेश्वरच साकार झाला. म्हणून सर्वत्र मूर्तीच्या ठिकाणी सुद्धा चैतन्य शक्ती आहे, पण विशिष्ट गुणांनी. मूर्ती बोलणार नाही, चालणार नाही, हसणार नाही, ऐकणार नाही, काही नाही. ना मूर्ती पूजेतूनही अनेक लोक प्रगती साधलेली आहे असे प्रश्न आहे. ह्या मूर्ती पूजेतून साधल्या ह्याचं कारण त्यांच्या स्वतःच्या ठिकाणी अंतर्मनात जो भाव दृढ होतो, श्रद्धा दृढ होते, त्याचा परिणाम आणि त्याच्यातून त्यांना मिळालेलं ज्ञान ह्याच्यातून त्याची प्रगती होते. म्हणून मूर्तीपूजा वाईट नाही, पण मूर्तीपूजेच्या ठिकाणी असलेली जी अंधश्रद्धा आहे त्याच्यातून त्याची प्रगती होत नाही, तर ती खुंटली जाते प्रगती. म्हणून मूर्तीपूजा म्हणजे चैतन्य स्वरूपाची पूजा असली पाहिजे. आता इथे पूजा म्हटल्यानंतर पुढचा भाग येतो की ज्या चैतन्य स्वरूपातून ही सगळे विश्व निर्माण झाली ती त्या चैतन्य स्वरूपाची त्याच्याच रूपाने आपण त्याची पूजा करतो. फूल सुद्धा त्या चैतन्य स्वरूपाचं रूप, गंध सुद्धा चैतन्य स्वरूपाचं रूप, अगरबत्ती म्हटलं तरी ते चैतन्य स्वरूपाचं रूप. मग इथे परत लक्षात आलं पाहिजे त्या चैतन्य स्वरूपाची आपण जेव्हा पूजा करतो म्हणजे त्या चैतन्य स्वरूपाला त्याचीच रूप त्याला वाहतो. मग ह्याच्यातून आणखी बोध घेतला पाहिजे की आपणच त्याला वाहिलं पाहिजे. ही खरी पूजा. आपण म्हणून जे आहोत ते आपण सुद्धा त्याचंच रूप आहोत, पण आपण आणि तो वेगळा हे जे आपण म्हणतो आहोत तिथे दुजे पण येतं, त्याला द्वैत भाव म्हणतात. परमेश्वर वेगळा मी वेगळा असं जेव्हा वाटतं ना त्याला द्वैत. आपण त्या चैतन्य स्वरूपाचं रूप आहोत म्हणून आपणच आपल्याला त्या स्वरूपाकडे वाहून टाकायचं. वाहून टाकायचं म्हणजे काय? नामदेवाचा अभंग कोणता आहे तो? जीवे भावे ओवाळी म्हटलं ना. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. बघा संतांनी कसं सांगितलंय आणि इथं अर्थ कसे आपण वेगळे लावतो. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामा आम्हा जीवे ओवाळी, जीवे भावे ओवाळी. विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीप. आरतीमध्ये आपण म्हणतोय सर विठोबाचं राज्य म्हणजे कोणाचं? चैतन्य स्वरूपाची सत्ता आहे. हे जर लक्षात आलं तर नित्य दीपवाळी. रोज दिवाळी कधी होईल? सतत हा वेध लागला. चैतन्य स्वरूपच आहे. कुठे आहे? सर्वत्र आहे. मी म्हणतो तिथेही आहे आणि सर्वत्र. म्हणून इथे विष्णुदास नामा जिवे भावे ओवाळे. हा तो जीवभाव आहे. जीवभाव म्हणजे काय? मी अमुक, मी असा, तो वाळून टाकतो. म्हणून स्वतःला वाहा. स्वतःला वाहायचं सांगितलं ना, ही खरी पूजा. मग आपण स्वरूपाचे आहोत.
ही एकच पूजा खरी. हा भाव आपला आहे, मी अमुक आहे, मी असा आहे, माझं असं आहे, मला असं आवडतं, मला तसं आवडतं. ह्या मीपणातून जे आपण जीवन जगतो आहोत, हा मीपणाच ओवाळून टाकायचा आहे. कसं असतं, कोणाचे आपण पूर्वी ते काढतात ना, काय म्हणतात, नजर काढायची किंवा काहीतरी वाईट नजर लागली म्हणून ओवाळून टाकायची, ओवाळून टाकतात ना बाजूला. तसा हा मीपणा ओवाळून टाकतात. कळलं? ओवाळायचं म्हणजे असं ओवाळायचं नाही, नजर काढून टाकायची. आपली नजर काढायची म्हणजे हा मीपणा आपल्याला काढतात. जिथे मीपणा गेला तिथे तुका म्हणे देव. हा बोध आहे ना, हे बोध संत जे सांगतात ते कळलं. म्हणजे संतांची शिकवण असं जे महाराज सांगतात ना, ती शिकवण लक्षात घेत नाही आपण. हे प्रॅक्टिकल आपल्याला प्रत्येकाला लक्षात आलं. हे मी पुन्हा पुन्हा का सांगतोय की तुम्हाला प्रत्येक वेळेला अरे आठवत नाही असं नको व्हायला. वेध लागला पाहिजे की ही चैतन्य स्वरूप आहे. ही एक गोष्ट तरी पक्की आपल्याला पकडता आली पाहिजे की सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. जरी कारण परिणाम हा बोध सांगितला, पण त्याचा अर्थ काय, शेवटी कन्क्लुजन काय आहे, ते सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे. आणि ते चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे. पण प्रत्येक रूपामध्ये फरक काय आहे, कारण तिथे विशिष्ट नियम आहेत. रूपामध्ये फरक आहे, पण सगळी रूप एकाच चैतन्य स्वरूपाचे. आणि प्रत्येक रूपामध्ये, जिवंत रूपामध्ये काय आहे, एकत्व आहे. परत लक्षात, जाणीव म्हणून सर्वत्र एकत्व आहे, पण सर्व जाणीव एकच नाहीये. सद्गुरूंची जाणीव आणि आपली जाणीव फरक आहे ना, गुरु आणि शिष्य. की इतर सगळ्यांची, प्रत्येक माणसाच्या ठिकाणी जाणीव आहे. ह्या सर्व जाणीवेमध्ये एकत्व आहे. एकत्व काय, स्वरूपच एकच. एकच आणि एकत्व मधला फरक कळला पाहिजे. बरं, जेव्हा एकच आहे एकच म्हणजे आपण गोंधळ पडतो. आपण सर्व एकच आहोत, मग मला कशा पडतो, तुझं माझं कशाला होतं. कारण एकच म्हटलं तर एकच, मग तिथे वेगळं काहीच नसतं. पण इथे विविधता आहे. मी माझ्या देहाला जर चिमटा काढला तर तुम्हाला दुखणार नाहीये. एकच असतं तर काय झालं, मी इथे थप्पड मारली ती लागली पाहिजे, हो की नाही. एकच याचा अर्थ काय, इथे एक थप्पड जर मारली तर तुमच्या सगळ्या गालावर थप्पड बसले तुम्ही आणि मी एकच. हे एकच नाहीये, एकाचे सर्व आहेत आणि तिथे एकत्व आहे. म्हणून कुठे ज्ञान आहे, कुठे अज्ञान आहे, कुठे जीवभाव आहे, कुठे देवभाव आहे. तिथे एकत्व काय, प्रत्येक जाणीवेमध्ये ते सामर्थ्य आहे अनंत स्वरूपाचा अनुभव घेण्याचा, प्रत्येक ठिकाणी. बरं, सर्व रूपांमध्ये एकत्व काय, सर्व जिवंत रूपांमध्ये जाणणं हे एकत्व आहे. प्रत्येक जाणतं, प्रत्येक मुंगी पण जाणते, हत्ती पण जाणतो आणि माणूस पण जाणतो. जाणण्यामध्ये विविधता आहे पण जाणतो, हे एकत्व आहे. म्हणून सर्व रूपांकडे पाहिलं तर ते एकत्व आहे हे कळलं पाहिजे. प्रत्येकाकडे पाहिलं की हे एकत्व आहे, म्हणजे तिथे प्रत्येक ठिकाणी जाणीव रूपाने प्रत्येक जण कार्यरत आहे. ह्या सर्वांचं स्वरूप एक आहे आणि त्याच्यातून ही विविध रूपाने ही जाणीव प्रकट आहे. अनंत रूपाने पण, अनंत रूपे अनंत विष असं जे सांगतात ना, तिथे हा बोध लागला. म्हणजे इथे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आता बघा, सगळे भारतीय एकच आहेत. सगळे एकच म्हटल्यानंतर मारामाऱ्या करतात की नाही भारतीय, हे पक्षामध्ये मारामाऱ्या चाललंय कशाला. सर्व भारतीयांमध्ये एकत्व आहे, भारत म्हणून एक आहे. फरक लक्षात आला, एकत्व आणि एकच. आणि म्हणून हे सर्वत्र हे स्वरूप आहे ते एकत्वाने प्रकट आहे आणि तिथेच अनेकत्व झाले. प्रगटीकरणामध्ये एकत्व आहे. एकत्व काय, जाणणं सर्वत्र आहे, हे एकत्व. कोणताही देह असो तिथे जाणणं आहे की नाही, पाहणं ऐकणं. मनुष्य देह म्हटलं की पाहणं ऐकणं सगळं पंच ज्ञानेंद्रियाचं कार्य चालू आहे.
मलाच हवं, इतरांचा मला विचार नाही, हे सर्वत्र एकत्व आहे सगळीकडे, जास्तीत जास्त लोकांकडे. मी म्हणेन तसंच वागलं पाहिजे, ही इच्छा प्रत्येकाकडे. माझी सत्ता चालली पाहिजे, ही इच्छा आहे सर्वांकडे. म्हणजे जीवभावातून एकत्व आहे. आता देवाभावातून एकत्व झालं तर फरक आहे. म्हणून सर्वात महत्वाचं काय की इथे वास्तवता समजली पाहिजे. म्हणजे एकच आहे म्हणताना मग लोक गोंधळ होतो. एकच आहे मग असं कसं होतं, प्रश्न पडतो ना एखादा. की इथे सर्वत्र चैतन्य सुद्धा सर्वत्र प्रगट आहे, पण तिथे अनेकत्व आहे. अनेकत्व म्हणजे तिथे रूपामध्ये फरक आहे. सूर्य वेगळा आहे, चंद्र वेगळा आहे, ग्रह तारे वेगळे आहेत, आकाश तत्व, वायू तत्व, तेज तत्व, जल तत्व, पृथ्वी तत्व, सर्व विविधता आहे. पण सर्वांमध्ये एकत्व काय, ते स्वरूपातून निर्माण झालेले रूप हे एकत्व, आणि स्वरूप मात्र एकच. आता आपल्या शरीराकडे पाहिलं, शरीर एकच आहे की नाही, की एकत्व आहे? शरीर एकच आहे की तिथे एकत्व आहे? अख्खं संपूर्ण शरीर एकच, कुठेही चिठ्ठी काढ दुखणार की नाही? बरोबर ना. पायाला जरी मुंगी चावली तरी कळतं, चावली मुंगी, लगेच धावतात की हात धावतात तिकडे, अरे चावली. शरीर एकच, पण उजवा हात आणि डावा हात दोघांमध्ये एकत्व आहे, एक नाही. उजव्या हाताने काम केलं म्हणजे डाव्या हाताने काम केलं असं होईल का? नाही. कळलं मी काय म्हणतो? उजव्या पायाला ठेच लागली तर डाव्या पायाला लागते का? नाही, डावा पाय आहे बरोबर, मग उजव्या पायाला लंगडत चालेल तो, पण डावा पाय चालतो. पण दोघांमध्ये शरीराच्या अंगाने एकत्व आहे, पण शरीर म्हणून ते एकच आहे. तसं स्वरूप एकच आहे, पण रूपांच्या ठिकाणी एकत्व आहे, आणि त्याच्यात परत अनेकत्व आहे. असं हे स्वरूप आणि रूप यांचं नातं आहे, हे परत लक्षात आहे. आणि म्हणून चैतन्य स्वरूप सतत आहे हा बोध आपल्याकडे घट्ट धरताना पाहताना आपण हे पुन्हा पुन्हा सांगतो, आणि आपल्याला कळलं असं वाटतं, आणि तरी आपण विसरतो. का विसरतो? हा आपण चिंतन करत. जे सांगितलं आहे त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. कारण हे सांगायचा उद्देश काय, की बरं वाटतं, टाइमपास झाला, चला एकमेकात गेला, काय काम धंदे नव्हते, असं होतं का? नाही. आपल्याला प्रॅक्टिकल जीवनामध्ये हे सगळं जमलं पाहिजे. म्हणजे हा बोध आला पाहिजे की सर्वत्र चैतन्य, प्रत्येक रूपाकडे पाहिलं तर सर्वत्र चैतन्य आहे हा बोध घेता आला पाहिजे. प्रत्येक रूपाच्या ठिकाणी ईश्वरी शक्ती म्हणजे चैतन्य शक्ती आहे. ती जाणीव रूपाने प्रगट आहे, शरीर रूपाने प्रगट आहे, हा बोध आपल्याला समजला, हे पाहता आलं पाहिजे. पाहिलं तर कळणार. नुसतं वाचलं की आम्ही आता बरोबर साधना केली झालं असं नाहीये. प्रॅक्टिकल जीवन जगताना, प्रत्येकाकडे पाहताना, प्रत्येक जण आपणच आहोत. कधी होईल? चैतन्य स्वरूप आहे. एकत्व आणि एकच ह्याचा अर्थ कळला तर आपलेपणा सगळीकडे. जर ते चैतन्य स्वरूप कळलं नाही तर तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, तो वेगळा आहे, जात वेगळी, धर्म वेगळा, पंथ वेगळा, सगळं होतं. म्हणजे अगदी पारमार्थिक असलेले पंथ, परमार्थाची साधना करायला पंथ, पण माझा पंथ आणि त्याचा पंथ ह्याच्यात फरक करतात. म्हणजे तुझे पण तिथे विसरत नाही. सर्व एकाच चैतन्य स्वरूपाची रूप आहेत. सर्व रूपांमध्ये जाणण्याच्या अंगाने एकत्व आहे, आणि शरीराच्या अंगाने विविधत्व म्हणजे अनेकत्व. असं हे जीवन आहे. म्हणजे ही वास्तवता लक्षात घ्या. वस्तुस्थिती आणि वास्तवता दोन्ही गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. आता हे समजलं तर त्याचं हे काय घोकंपट्टी करायची गरज आहे का आपल्याला? कुठे परमेश्वर कुठे आहे? सर्वत्र. कसं आहे? जाणणे रूपाने. लक्षात घ्या ना, तिथे प्रत्येक ठिकाणी ही शक्ती कशी आहे? जाणणे रूपाने कार्यरत आहे. ही जी जाणणे रूपाने कार्यरत असलेली शक्ती संस्काराप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे तिच्याकडे वागणं चालू आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवल्यानंतर तिथे नुसतं कळलं म्हणून जमत नाही. हे कळल्यानंतर त्याचं चिंतन करायला लागलो आपण की ते सर्वत्र, म्हणजे दिवसभरात आपण सगळं काम सगळंच करायचंय. म्हणजे इथे आता साधनेला बसायचं असंही नाही म्हणत आहे आता तरी. इथे फक्त हे कळलं पाहिजे, प्रत्येक रूपाकडे पाहिलं की ते चैतन्य स्वरूपच आहे. हे एवढंच साधी गोष्ट आपल्याला पुन्हा पुन्हा कळली पाहिजे, हे लक्षात घ्या.
ते जर विसरलं तर पुढे काहीच उपयोग नाही. किती मोठमोठ्या गोष्टी आपण सांगितल्या. आता जर सर्वत्र चैतन्य स्वरूप आहे, विविध रूपाने प्रगट आहे, जाणीव रूपाने एकत्व आहे, म्हणजे मनुष्य म्हटलं तर मनुष्यच्या अंगाने, मनुष्य रूपाच्या अंगाने पण एकत्व आहे. मनुष्य म्हणून एकत्व काय? सगळ्यांना 2 डोळे, 2 कान, नाक, हात, पाय सारखे, सगळ्यांकडे हवेपणा आहे, नकोपणा आहे, सगळं आहे. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा वेगळा आहे, सगळं आहे. हे सगळं आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आपण स्वीकारत नाही. आपल्याला आवडतो माणूस चांगला, म्हणजे माझ्याशी चांगला वागला तर मला चांगला वाटतो, माझ्याशी वाईट वागला तर मला वाईट वाटतं. तिथेच आपण भेदभाव सुरू होतो आपला. म्हणून एकदा जर हे चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे तर तिथे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवता आलं पाहिजे की सर्वांप्रती आपल्याला आपलेपणा आला पाहिजे, कोणी असो. जर आपलेपणा येत असेल तर चैतन्य स्वरूपाच्या स्मरणात असेल. आपलेपणा येत नसेल तर चैतन्य स्वरूपाचं स्मरण अजून जमत नाही. संत कसे होते? नामदेवांचं पुरणपोळी पळवली कोणी? कुत्र्यात. आपण काय केलं असतं? काठी घेऊन मागे धावलं असतं. नामदेव काय केले? तुपाची वाटी घेऊन मागे, अरे सुख आहे, खाय सुख होईल, घशाला लागेल. हा आपलेपणा. गोष्टीतून समजून घ्यायचे आपलेपणा कधी. आता ते एका तुम्ही असं जातो म्हणून सगळ्याचं वाटी घेऊन पळायची गरज नाहीये. आपलेपणा वाटला पाहिजे. बोध घ्या. प्रत्येक ठिकाणी चैतन्य शक्ती कशी नांदते विविध रूपाने हे पाहता आलं पाहिजे, कौतुकाने. अरे ही इथे अशी आहे, इथे अशी आहे, तिथे अशी आहे, हे जर पाहिलं तर तुम्हाला लक्षात की आनंद आहे प्रत्येक गोष्टी. प्रत्येक माणूस असा असा वागतो ते आपण निंदा करायच्या अंगाने बोलतो. ती चैतन्य शक्ती तिथे कशी वागते? मुळात चैतन्य शक्ती ती अशी कशी वागते? आपण कधी कधी म्हणतो जीवन माणसं अशी कशी वागतात, तशीच वागणार. जोपर्यंत ते चिंतन केलं नाही, चिंतन करणार नाही ना, आणि चिंतनातून हे स्मरण जोपर्यंत राहत नाही ना तोपर्यंत तशीच वागणार. म्हणून म्हटलं राम झाले, कृष्ण झाले, शंकराचार्य झाले, आपले सद्गुरूदेव बरेच वर्ष केलं म्हणून सगळे बदलले. ज्यांनी हे स्वीकारलं, जे हे चिंतन करायला लागले तेच बदलले, बाकीचे तसेच राहिले. हे महत्वाचं लक्षात घ्या की आपल्याला हे नेमकं काय साधायचंय, कशासाठी आपण हे करतो आहोत. आपल्याला नसेल ना तर परंपरेने आम्हाला बघत नाही, पूजा आम्हाला उपास बरा वाटतो, करा उपास. उपास करू नये असं काय आपल्याला म्हणायचं नाही, पण त्याच्यातून जाणीवेचं शुद्धीकरण झालं पाहिजे. इथे आपलेपणा म्हणजे कोणाही बद्दल भेदभाव नाही, महत्वाचं लक्षात. तिथे आपलेपणा याचा अर्थ मी म्हणत नाही की सगळीकडे तुपाची वाटी घेऊन पळायला पाहिजे. कोणाही बद्दल भेद नाही, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर तुझ्या. मनात एखाद्याच्या बद्दल जर आपल्या मनामध्ये अनिष्ट चिंतन येत असेल तर लगेच लक्षात ठेवा आपल्याला चैतन्य स्वरूपाचा विसर आहे आणि त्याला जीवभाव म्हणतात. जितका विसर तितका जीवभाव पक्का, आणि जितका आठव तितका देवभाव पक्का. काय पक्का करायचं हे आपण ठरवायचं. म्हणजे कोणी ठरवायचंय? जी जाणीव आहे चैतन्य स्वरूपाचं रूप असलेल्या जाणीवेने. म्हणजे राजाचा पुत्र आहे, राजपुत्र म्हणजे काय? राजाचा पुत्र. त्याला काही कळत नाही कोण, पण त्याला कोणी सांग तू राजाचा पुत्र आहेस, ते जेव्हा त्याला खरोखर कळेल तेव्हा त्याला आनंद होतो. तसं हे सर्व रूप ही त्या अनंत स्वरूपाची रूप आहे. हे जर व्यवस्थित कळलं तर आनंद होतो. अरे आपण त्या अनंत स्वरूपाचे रूप आहोत. प्रत्येक रूप त्या अनंत स्वरूपाचंच रूप आहे, आणि म्हणून सर्वांचं भलं झालं पाहिजे. सर्वांचं भलं झालं पाहिजे ही प्रेरणा, जी भावना आहे ना, ही निसर्ग नियमाशी सुसंगत आहे. कोणाचं वाईट हो असं वाटतं ना, ती विसंगत आहे. कारण तो नियम वेगळा कार्य होतो, हा नियम वेगळा कार्य होतो. एकच नियम दोन पद्धतीने कार्य होतात. तेव्हा अनिष्ट चिंतन केलं तर अनिष्ट परिणाम, इष्ट चिंतन करतं इष्ट परिणाम.
आणि म्हणून हे प्रत्येक आपल्या विचारात, आपल्या उच्चारात किंवा आचरणात चैतन्य स्वरूपाचं स्मरण असलं पाहिजे. त्या स्मरणाच्या अधिष्ठानावर सर्वत्र पाहता आलं पाहिजे. सोपं सोपं करून सांगतो की खूप कठीण म्हटलं तर गोंधळ होतो. रूप आहे, कारण आहे, परिणाम शोधत बसू नका. आहे एवढं तरी श्रद्धेने ठेवलं तरी पुष्कळ जाते. श्रद्धा पाहिजे की इथे प्रत्येक गोष्ट पाहतानाच ते चैतन्य स्वरूपच आहे. हे सर्वात पहिली गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे. जिथे पाहशील तिथे चैतन्य स्वरूपच आहे, म्हणजेच परमेश्वर. परमेश्वर ह्याचा अर्थ चैतन्य स्वरूप आहे. म्हणून ते ज्ञानेश्वर म्हणतात सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. म्हणजे गुप्त सांगितलं त्याने, बरोबर सांगितलं. शब्द दिसत नाही म्हणून गुप्त, कळत नाही. चैतन्य सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. कसं आहे तुम्हाला तत्वज्ञ संत व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ह्या तत्वाचं ज्ञान, हे तत्व म्हणजे हे चैतन्य स्वरूपाचं ज्ञान ज्याला कळलं त्याला तत्वज्ञ म्हटले. त्यांनी हे ज्ञान आता कळलं मग तत्वज्ञ झालं की नाही तुम्ही? शब्दाने ते तत्वज्ञ ना, ते वळलं तर आत्मतत्वाने कळलं ना. म्हणून आपल्या स्वतःच्या ठिकाणी पहा, काय आहे? चैतन्य स्वरूप आहे. शरीर सुद्धा काय आहे? चैतन्य स्वरूप आहे, पण त्याचे नियम वेगळे आहेत. ते साधन म्हणून त्याचं कार्य आहे आणि जाणीव म्हणून त्या साधनाचा मालक किंवा चालक हा त्याचा नियम. म्हणजे ती चैतन्य स्वरूप जाणीव रूपाने चालक मालक आहे आणि शरीर रूपाने वाहक, काय म्हणतात, वाहन आहे. कळलं? एकच चैतन्य शक्ती. आम्ही इथे गेलो, वेरूळला गेलो होतो त्यावेळेला मोठं डोंगरातून रथ निर्माण केला. एकच डोंगर कोरत कोरत म्हणजे कितीतरी पिढ्यानी हे केलेलं आहे. 3-4 पिढ्याचं ते मोठं देऊळ निर्माण झालं. 6 पिढ्या. आता देऊळ म्हटलं तर बघायला ते सुंदर रथ निर्माण केलेला आहे. आतमध्ये शंकराची पिंडी सुंदर आहे आणि अख्खा डोंगर करून, म्हणजे डोंगर एकच पण रथ वेगळा, शंकराची पिंडी, नंदी, म्हणजे सगळं अगदी रथाचा आकार केलेला आहे. म्हणजे रथ पण त्या एकाच दगडाचा, शंकराची पिंडी त्याच दगडाची, नंदी पण त्याच दगडाचा. म्हणजे सगळी कलाकुस, त्याच्यामध्ये निरनिराळी रूप निर्माण केलेल्या मूर्त्या आहेत, सगळं आहे. जो ज्याने कोरलंय त्याच्या दृष्टीने त्याने काय कोरलं? दगडाला कोरलंय. आपण पाहायला गेलो की प्रत्येक मूर्ती वेगळी वेगळी पडते. कळलं? कसं पाहायचं? म्हणजे आहे काय? एकच दगड विविध रूपाने प्रकट झाला. म्हणजे रथही दगड आहे, आतली पिंडी दगड आहे, नंदी पण दगडाचाच आहे, सगळं एकच आहे. तसं आपण सुद्धा एकाच चैतन्य सोबत कोरलेलं हे जग आहे. मग तिथे रथही आपण, म्हणजे शरीरही चैतन्य स्वरूपच आणि जाणणारे आपण ते सुद्धा चैतन्य स्वरूपच. म्हणजे शरीरालाही नाव नको ठेवायला. शरीर आहेच म्हणून जीवन जगतोय, शरीर नसेल तर काय जीवन जगणार? आपल्या स्वतःकडे असं पाहत आलं, रोज पाहता, आरशात पाहताना चैतन्य स्वरूप आहे पहा. चिंतन पाहिजे, प्रत्येक क्षणोक्षणी चिंतन पाहिजे. तर वेद लागला. वेद म्हणजे काय? क्षणोक्षणी आधी जाणीवपूर्वक ओळखता आलं पाहिजे, मग ते अंतर्वाद मुरलं तर ते सहज होईल. म्हणून बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो, आपण साधना करतो, सकाळी बरं वाटतं पण दिवसभरात विसरून जातो. नुसती चपाती करता करता पण विसरतो, कोण आहे काय आहे सगळं विसरलं. परत भाजी केली, हे केलं, मी केली असं वाटतं की नाही. चांगली कोणी कौतुक केलं तर खुश होतो आणि कोणी नाव ठेवलं तर राग होतो. अरे यांना काय कळतच नाही, आम्ही एवढं करतो कळत नाही. पण असं म्हणणारे कोणी केलं? मी केलं की तू केलं? कोणी नाही केलं. आहे चैतन्य स्वरूपाचं. वेद लागला तर हे सगळीकडे चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे हे लक्षात आलं पाहिजे. त्याला काय खूप मोठं काय अभ्यास करायची गरज आहे का? बघायला तर काहीच नाही अभ्यास करायचा. स्मरणात राहण्यासाठी अभ्यास करायचा. स्मरण परमेश्वर काय आहे, सगळ्या रूपामध्ये आहे एवढं कळत निष्फळ झालं. तो अदृश्य आहे, अव्यक्त आहे,
नाही कळत, सोडून द्या. जे दिसतं तिथे परमेश्वर आहे एवढं तरी कळ. परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्ती. म्हणून प्रत्येक रूपाची पूजा हीच परमेश्वराची पूजा. प्रत्येक रूपाची पूजा म्हणजे त्या त्या रूपाला त्याच्या त्याच्या नियमाप्रमाणे संबंधात जोडणं म्हणजे पूजा. गेल्या वेळेस नागाची पूजा म्हणजे काय, नागाला बाबा जंगलात सोडला, लागून नमस्कार केला, पाच त्याला दूध लावा, कुंकू लावा, काही गरज नाही. बैलाची पूजा म्हणजे काय, त्याला खाऊ पिऊ घाला, बिचारायला काम करून घेत आहे, वर्षभर मारतात चाबूक आणि मग पोळ्याच्या दिवशी पूजा करतात. मग त्या दिवशी पुरणपोळी खायला घालतात आणि मग दुसऱ्या दिवशी परत चालू कामाला. म्हणजे परमेश्वराची पूजा केली असं होतं का? नाही. इथे म्हणून म्हटलं इथे व्यापकता आली पाहिजे की सर्वत्र चैतन्य आहे, प्रत्येकाला नियम आहेत, त्या नियमाप्रमाणे. आता बैलाच्या ठिकाणी कुत्र्याला जोडता येईल का? नांगराला नाही जोडू शकत, कारण कुत्रा ओढू शकत नाही नांगर, त्याला बैलच लागतो. पण तो नियम आहे, तर त्याप्रमाणे त्याचा स्वभाव, त्याची शक्ती हे सगळं जाणलेलं आहे माणसाने म्हणून करतो. पण त्याला चाबूक मारायची गरज आहे का? इथे प्रेमाने तुम्ही जे कराल त्याच्यात सगळ्यांना जिंकू शकता. तिथे चाबूक घातली तर कोण तुम्ही जिंकू शकत नाही. परत लक्षात ठेवा की इथे प्रत्येकाशी आपलेपणाचा संबंध म्हणजे प्रत्येकाचं हित व्हावं हा विचार आपल्याकडे आला की तो आपलेपणा आला. त्यांच्याशी आपण 2-4 शब्द गोड बोललो की तो परमेश्वराची पूजा झाली. चांगलं बोला, थोडस बोला, पण गोड बोला. तोडून टाकून तोडून मोडून बोलण्यात काही अर्थ नसतो. तिथे ती परमेश्वराची पूजा नसते. बरीच मंडळी सदूंकडे नतमस्तक होतील, पाया पडतील, बाहेर आल्यावर दुसऱ्याशी बरोबर मारामारी करायला तयार होतात. मग ती पण पूजा नसते. मग ती टेम्पररी आहे. तेवढ्या गोष्टी केला आणि परत बाहेर येऊन द्वेष मत्सर केला. म्हणजे हे सगळं आपल्या ठिकाणी सद्गुण निर्माण होणं ही परमेश्वराची पूजा आहे. वेद लागला म्हणजे काय, आपल्या ठिकाणी पहा. इतर काय करतात तिथे गुंतू नका. हा असा चुकतो, तो तसा चुकतो, कळलं ना, बदल, तू चुकू नकोस तसं. त्याच्यासाठी त्याच्यावर निंदा करायची आवश्यकता नाहीये. तिथे आपल्याला तसं चुकायचं नाही एवढं तरी कळतं नाही, पण तेच विसरतो आणि आपण तसंच चुकतो आणि परत दुसऱ्याला नाव ठेवायला तयार असतो. आणि म्हणून इथे प्रत्येक रूपाशी संबंध कसा आला पाहिजे? आपलेपणाचा. महत्वाचं लक्षात. आपलं मूल आई पाहते, तर आईकडे त्या मुलाबद्दल किती आपलेपणा असतो. मग त्या मुलाबद्दल बाकीच्या कोणी किती तक्रार केली, तो असा मारतोय माझ्या मुलाला, बरोबर आई कितीतरी ही तेवढ्यामध्ये खोटं कुठं रागवते आणि परत आपलं बोल पण त्याला सांभाळते. आपलेपण. पण दुसऱ्याचं बोल आहे तर पाहिजे तर आरोप करायला तयार होते. म्हणून आपलेपणा म्हणजे नेमकं काय लक्षात ठेवायचं. आई जशी त्या मुलाला सांभाळते कितीतरी झालं तरी, तसं आपल्याला सर्वांना सांभाळता आलं पाहिजे. घरात असा किंवा बाहेर असा. तो चुकतोय म्हणून आता त्याला शिक्षा झाली पाहिजे असं होत नाही. आणि आपण शिक्षा करणारे कोणीच नाहीये हे प्रथम लक्षात. आपण सत्ताधारी आहेत समजतात तेव्हा आपण शिक्षा करतो. आपण काटेकोर वागतो, शिस्तबद्धपणा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे नेमकं काय करतो आपण? सत्ता गाजवण्याचा प्रयत्न. न्यायाधीश आहे त्याने सत्ता गाजवावी, पोलीस आहे त्यांनी सत्ता गाजवायची, ती ड्युटी आहे. लक्षात. पोलिसांनी सत्ता गाजवली पाहिजे मर्यादित प्रमाणात, वाटेल तशी नाही, पण जे आहे ती त्यांना सत्ता गाजवण्याचा अधिकार आहे, कारण ती व्यवस्था आहे. न्यायाधीश आहे त्यांनी सत्ता गाजवावी. वरचे जे सत्ताधारी ज्याला म्हणतात त्यांनी सत्ता गाजवावी, पण ती पण लोकांच्या हितासाठी. सत्ता गाजवण्यात पण फरक आहे. पण आपण जर सर्वसाधारण माणसं आहोत तिथे आपल्याला सत्ता कोणावरच गाजवायची नाही हे पहिलं लक्षात ठेवायचं. कोणावरही सत्ता गाजवायची नाही. एखादा माणूस चुकत असेल आणि तो जो तुमचा ऐकणार असेल तर गपचूप सांगा कानात, 4 लोकांसमोर सांगू नका. तुम्ही जर एखादा खोडकर मुलगा आहे आणि त्याला तुम्ही 4 माणसांसमोर शिक्षा केली, तो असा राग तुमच्यावर धरून ठेवेल तर कुठेतरी तो राग आज उठता काढेल. पण त्याला प्रेमाने बाजूला घेऊन कानात सांगा, रे बाबा हे चुकतंय, याच्यात तुझं ऐकलं तर बरं, नाही ऐकलं तरी सोडून द्या, मग तिथे अडकून.
लक्षात घ्या, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ही चैतन्य स्वरूप भावातून आपल्या लक्षात आल्या पाहिजे. प्रत्येक कृती चैतन्य स्वरूपातून झाली पाहिजे. म्हणून आपल्या ठिकाणी ह्या अंतर्मनाचं शुद्धीकरण होतं. खरी पूजा कुठे? परमेश्वर स्मरण. नेमकं काय सांगलं पाहिजे? आपणही त्या तत्वाशी एकरूप झालो, कारण आपण त्याचेच आहोत. तोच आपल्या रूपाने प्रगट आहे. तो जसा आहे तसा आपण असले पाहिजे ना. त्याचे नियम आहेत, ती त्याची सत्ता. नियम म्हणजे तो सत्ता गाजवत नाही, त्या नियमाप्रमाणे होतं. तसं आपल्याकडनं सुद्धा नियम लक्षात ठेवून जीवन जगता आलं पाहिजे. तेव्हा परमेश्वराचं चैतन्य स्वरूपाचं वेद म्हटल्यानंतर जीवन कसं प्रॅक्टिकल जगलं पाहिजे लक्षात ठेवा. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत, हे पहिलं पक्का लक्षात ठेवायचं. आपल्या मनासारखं करायचं नाही, मनाला सारखं करायचं. दुसऱ्याला आपल्यासारखं करायचा प्रयत्न केला तर लढाई होते. आपण दुसऱ्यासारखे पण चांगल्या ठिकाणी वाटेल ते तो गुंडगिरी, आपण गुंडगिरी करा असं नाही. इथे सद्गुण निर्माण झाले पाहिजे. सतत ह्या सद्गुणातून पाहता आलं पाहिजे सगळीकडे. म्हणजे प्रत्येक कृती सद्गुण झाली पाहिजे. म्हणून ही सद्गुण होणं आणि सद्गुणातून जीवन जगणं ही परमेश्वराची पूजा आहे. तिथे फुल फळ जे वाहणं ही पूजा नव्हे, पण मनाला समाधान देण्यासाठी करावं करू नये असंही नाही. जीवनात असं कधी सांगत नाही हे करा हे करू नका, पण तिथे गुंतू तरी नका. नमस्कार करा, कारण नमस्कार केल्याने आपण नम्र होतो, मनाला बरं वाटतं. म्हणून सर्वांना नमस्कार केला पाहिजे, पण कसा? मनापासून नमस्कार केला. आपण राम 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 म्हणत जातात लोक. राम राम म्हणजे रामालाच विसरलेले असतात. राम राम म्हणतात ना, विठ्ठल विठ्ठल म्हणतात. पण विठ्ठल म्हणजे काय हेच विसरतो आपण ना. विठ्ठल म्हणजे चैतन्य स्वरूप, राम म्हणजे चैतन्य स्वरूप. चैतन्य स्वरूप आहे हे तर स्मरण आहे. अनेक धर्मात देवाचं नाव पण घेतात आपण, किती स्मरण आहे. पण जेव्हा दुसऱ्याचा द्वेष मात्र दुसऱ्याला मारण्यासाठी धावतात तेव्हा ते नुसतं शाब्दिक आहे. आणि म्हणून हे वेद लागला पाहिजे म्हणतो. म्हणजे नुसती घोकमपट्टी नाही करायची आहे, तर अखंड स्मरणात कसं राहता आलं पाहिजे हे कळलं पाहिजे. परमेश्वराचा वेद म्हणजे एकदा ही शक्ती आहे. 100% आपल्याकडे दृढ भावना झाली पाहिजे, शक्तीच आहे. दुसरा गोष्ट, आपणही शक्तीच आहोत. आणि प्रत्येक व्यक्ती ही काय परमेश्वराची शक्ती म्हणजे चैतन्य शक्तीच आहे. हे जर एकदा कळलं म्हणजे मनाच्या ठिकाणी दृढ भावना झाली ना, तरी ती पहिली पायरी आहे. ती पहिली पायरी आहे. हे कळलं म्हणजे वळणार नाही परत. अंतर्मनात जे जे रिॲक्ट व्हायचा स्वभाव आहे तो जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत सुधारलेले नाही. शब्दाने खूप चांगलं कळलं म्हणून बरेच प्रवचनकार प्रवचन करतात, सगळं करतात, पण वैयक्तिक जीवनामध्ये वेगळे वागतात असं लोक सांगतात ना. कारण का? अंतर्मन त्यांना शब्दाने कळलेलं आहे, ते काही चुकीचं करत नाहीये, पण अंतर्मन त्यांचं ऐकत नाही. लहानपणापासून जे जे संस्काराने जी जडणघडण झालेली आहे त्याप्रमाणे रिॲक्ट व्हायचा त्यांचा स्वभाव आहे. म्हणून साधकाने आपल्या स्वतःला सुधारायचं आहे. म्हणजे आपण सुधारण्यात खरा परमार्थ आहे असं आपण नेहमी का सांगतो. जगाला सुधारण्यात परमार्थ नाही. आपण सुधारणं तेव्हा जग सुधारणार. आपण सुधारायचं आणि जगाने सुधारायचं म्हटलं तर होणार नाही. म्हणून जगाला सुधारायचं असेल तर आधी आपण सुधारायचं. हे जे आपल्याला कळेल त्यावेळेला खऱ्या अर्थाने जगामध्ये सुखशांती निर्माण होते. प्रत्येक माणसाला कळेल मला सुधारायचं आहे. प्रत्येक माणसाच्या मनात जर हा विचार आहे मला सुधारायचं आहे की मला सुधारून त्याप्रमाणे वागता आलं पाहिजे. म्हणजे इथे नेमकं कसं वागतं की सतत आपलेपणा, सर्वांप्रती आपलेपणा, सर्वांच्या भल्याचं चिंतन, परोपरीने मदत करण्याची इच्छा, जेवढी शक्य आहे तेवढी. असंही नाही घरदार सोडून काही मदत करायची गरज नाही. जे जे मदत करता येईल तिथे ते मदत करा. हे जेव्हा आपल्याला जमायला लागेल त्यावेळेला आपल्याला हे चैतन्य स्वरूपाचं कार्य आहे हे लक्षात ठेवा. आपण लोकांना मदत करतो ते ईश्वरी कार्य आहे, मी नाही करत आहे किंवा तो अमका तमका करत नाहीये. हे सगळं ईश्वरी कार्य, हे चैतन्य स्वरूपाचं कार्य. हे लक्षात आलं की तिथे अहंकार राहत नाही. आता मी करतो, आम्ही असं करतो, आम्ही तसं दान धर्म करतो, अशी भावना आली तर काय होईल? तिथे अहंकार आला, परत तो जीवभाव सुटला नाही, परत अंतर्मनामध्ये तुझं माझं आलंच. म्हणून हा अहंकार आणि देव दोन्ही चोर आहेत असं महाराज म्हणायचे.
अहंकार पण चोरून बसलेला आहे आणि देव पण चोरून बसलेला आहे. पण देव प्रगट होत नाही, अहंकार मात्र प्रगट होतो. अहंकार हा दुजेपणाने, तुझं माझं, द्वेष मत्सर, श्रेष्ठ कनिष्ठ ह्या भावातून सतत प्रगट होतो. आणि आपण घरात असलो तरी आपण एकमेकाबद्दल जे वेगळे वेगळे विचार करतो की नाही, त्याच्यातून राग येतो, चीड येते, की आपण त्याप्रमाणे पटकन रिॲक्ट होतो. म्हणून रिॲक्ट होणं हा जो अंतर्मनाचा स्वभाव आहे तो बदलायचा आहे. हा स्वभाव बदलायचा कसा हे पुढच्या वेळेला आपण लक्षात घ्यायचं. पण पुढच्या वेळेला तिन्ही प्रवचनाचे पॉइंट्स तुम्हाला सांगता आले पाहिजे. तर तुम्हाला वेळ लागायला पाहिजे. तर नेमकं आपली दृष्टी कशी झाली पाहिजे हे लक्षात. फक्त पॉइंट्स लक्षात ठेवले तरी तुम्हाला ते कळेल की आपल्याला जीवनात कसं वागायला पाहिजे. मग कठीण काही नाहीये, फक्त ते चिंतन केलं पाहिजे. आणि पुढच्या वेळेला कुठून सुरुवात करायची तुम्ही सांगितलं ते पुढच्या वेळेला आपण त्याप्रमाणे चिंतन करूया. आता इथेच आपल्याला थांबावं लागेल. सद्गुरुनाथ महाराज ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.